समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे. यंदा नगर नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या दोन्ही जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडल्यास या भागातील शेती व कारखानदारी उद्ध्वस्त होईल असे म्हणत हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24च्या 61व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी संचालक निवृत्ती कारभारी बनकर व त्यांची पत्नी मंदाताई बनकर यांच्या हस्ते बिपिनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी बिपिनदादा कोल्हे व विवेक कोल्हे यांनी कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी कारखान्याने गेल्या 61 वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा मांडलाय. यावेळी कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की सध्या सर्वच सत्ताधारी आणि सर्वच विरोधक असून पाणी प्रश्नावर भांडायचे कोणी हा खरा प्रश्न आहे. कारण बहुतांश आमदार सत्ताधारी झाले आहेत. त्यांचा डोळा मंत्रिपदावर असल्याने भांडायचे कसे. पण मी खारीचा वाटा म्हणून पाणी प्रश्नावर मैदानात उतरणार आहे. आपल्याला जर संधी आली असती आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्हीपैकी निवडायची वेळ आली असती तर आम्ही सांगितलं असतं की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्याबरोबर. परंतु कोपरगावच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित करत विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांचे नाव न घेता टीका केली. प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला नाही आणि म्हणून याच कारणास्तव आपण आपला मागचा पक्ष त्याग केला होता, आपल्याला जर आठवत असेल तर. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक प्रश्न आदरणीय कोल्हेताईंनी राज्याचे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून तडीस नेले, सोडवले. दुर्दैवाने 2019ला अगदी थोडक्या फरकाने ताईंचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि आपले मार्गी लागलेले अनेक प्रश्न पुढे ते स्थगित झाले किंवा त्याला चालना मिळाली नाही. आणि म्हणून मला या व्यासपीठावरून देखील आवाहन करायचं आहे, लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन असेल, की आपल्या भागातील गेल्या काल परवाचीच बातमी आहे की जवळपास 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या ठिकाणी भांडतोय, वर्षांपासून भांडतोय की मेंढीगिरी समितीचा अहवाल हा कसा अन्यायकारक आहे. मला आठवतं 2014ला ताई आमदार झाल्यानंतर 2-4 महिन्यात कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी पॅरालिसिसचा अटॅक आला आणि लीलावती येथील तत्कालीन इरिगेशन मंत्री गिरीश महाजन भेटायला आले आणि त्यावेळेस नाना मेंढीगिरी त्यांच्याबरोबर आले होते. साहेबांना बोलता येत नव्हतं. साहेब म्हणायचे हा नालायक आहे. आम्हाला कळायचं नाही कोणाला म्हणून राहिले साहेब. मंत्री महोदयांना कसं काय म्हणतं. मग लक्षात आलं की ते मेंढीगिरी त्यांच्या शेजारी होते ना, हा नालायक आहे म्हणे, यांनी आमचं वाटोळं केलं. त्यावेळेस मला कळलं नाही की किती नालायक आहे. परंतु कालांतरानंतर आपल्या भागात फिरायला लागल्यानंतर जो अन्याय आपल्या या नगर नाशिक परिसरावर केलेला आहे त्याच्यावर जाणीव झाली की खरंच हा किती नालायक हा मेंढीगिरी होता. कारण की चुकीचा रिपोर्ट त्या ठिकाणी शासनाला सादर केला. अर्थात 2005 मध्ये समन्यायी कायदा झाला. त्यावेळेस कर्ज घ्यायचं वर्ल्ड बँकेचं म्हणून तो घाईघाईत रात्री 1-1:30 वाजता तो मंजूर झाला. त्यावेळेस आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी एक शब्द देखील काढला नाही. अर्थातच त्या पूर्ण 10 वर्षात एकही प्रश्न न विचारणारा आमदार म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक त्यावेळेस आपले कोपरगावचे लोकप्रतिनिधी झाले होते. आणि कालांतरानंतर मेंढीगिरी समिती स्थापन झाली. मेंढीगिरी त्या समितीने अहवाल 2012ला दिला. हायकोर्टाने तो राज्य शासनाने स्वीकारला जरी नसला तरी हायकोर्टाने सांगितलं की दुसरा कुठला आधार नसल्यामुळे या मेंढीगिरीच्या आधारे तुम्ही पाणी सोडण्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि जवळपास 10 वर्षापर्यंत अजून त्याचाच आधार घेऊन केला जातोय.
शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत नवीन अभ्यास गट तयार करून त्याचा रिपोर्ट सादर करायला लावला होता आणि त्या आधारे फेरविचार करून मेंढीगिरी समितीचा त्या आधारे पाणी सोडण्याचा एक समिती गठीत केली. तिला 31 ऑगस्ट पर्यंत खरं तर मुदत दिलेली होती, पण त्या मुदतीत त्यांनी कुठलाही अहवाल सादर न केल्यामुळं पुन्हा मेंढीगिरीचा आधार घेऊन काल परवा 8.5 TMC पाणी त्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अन्यायकारक खरं तर हा आपल्या परिसरावर निर्णय आहे. शेतकऱ्यांचे खरीप पिकं वाया गेले, रब्बीची शाश्वती नाही, पुढं काय होईल माहीत नाही, पर्जन्यमान कमी झालेलं आहे. जवळपास 8.5 TMC म्हणजे आपल्या दारणा समूहामध्येच 2.64 TMC पाणी त्या ठिकाणी शिल्लक आहे. फक्त 15-16 TMC पाणी खाली दारणा समूहात शिल्लक आहे. त्याच्यातलं 4-5 TMC पाणी जवळपास हे 5 TMCच्या वर पाणी बिगर सिंचनासाठी आहे. 9-10 TMC पाणी आपल्यासाठी शिल्लक राहणार आहे. त्या 9-10 TMC पाण्यामध्ये आपल्याला किती रोटेशन देणार आहे हे शासनाने या निमित्ताने जाहीर करावं अशी मी मागणी करतो. खरं तर अनेक प्रलंबित प्रश्न आहे. पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा निर्णय झाला पाहिजे. समृद्धी सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात समृद्धी आणावी म्हणून नागपूर ते मुंबई 50,000 कोटी रुपये खर्च करून आणला. जवळपास 390 TMC पाणी त्या ठिकाणी समुद्राला वाहून जातं. 190 TMC पाणी वळवता येऊ शकतं. अशा पद्धतीची परिस्थिती असताना आपल्याला फक्त 25 ते 50 TMC पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्या पाण्याचं नियोजन जर शासनाने केलं तर निश्चितपणाने आपल्या नगर, नाशिक आणि मराठवाडा हा प्रादेशिक वाद मिटून आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 40% महाराष्ट्राचं सिंचन या गोदावरी खोऱ्यावर आहे. आणि म्हणून नारपार असल, दारणा असल किंवा दामनगंगा असल किंवा वैतरणा समूह असेल, याच्यातून जे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवायचे असेल, या 4-5 खोऱ्यातून पाणी लवकरात लवकर गोदावरी खोऱ्यात वळवल्याशिवाय आपला शेतकऱ्यांचा प्रश्न हा मिटणार नाही. आणि त्याच्यासाठी नगर, नाशिक, मराठवाडा असा वाद न करता तिन्ही ठिकाणचे लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन हा कायमस्वरूपी प्रश्न कसा सोडवता येईल, अर्थातच त्या ठिकाणी 2005चा कायदा किंवा मेंढीगिरी समितीचा फेरविचार त्या ठिकाणी चालू आहे. राज्याचे सचिव बेलसारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 2005चा अन्यायकारक कायद्यावर सुद्धा फेरविचार सुरू आहे. त्याला देखील आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण निवेदन देत आहोत. मेंढीगिरी अहवालासाठी जी फेरविचार करायसाठी अभ्यास गट नेमलेला आहे, त्याच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी निवेदन किंवा त्यांना सूचना वजा आपण त्या ठिकाणी पाठपुरावा आपला सगळा चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या राजकीय मतभेद विसरून जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा या संबंध नाशिक, नगर, मराठवाड्यातील सगळ्यांनीच एकत्र येऊन खऱ्या अर्थाने जर पाणी पेटवायचं नसेल तर ह्या पद्धतीचा मार्ग सगळ्यांनीच मिळून काढला पाहिजे. बरं, आता विषय असा झालेला आहे की सगळेच सत्ताधारी आणि सगळेच विरोधक आहे, कोणीच कळत नाही. नाशिकपासून सुरुवात केले त्या ठिकाणून सगळेच आमदार आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले सगळेच सत्ताधारी. त्याच्यामुळे हा विषय बोलायचा कोणी आणि सरकारशी भांडायचं कोणी हा प्रश्न आहे. परंतु दिलीप भाऊ, जर आपल्याला अशी संधी आली असती की आपल्याला कोणता गट निवडायचा, पवार साहेब गट निवडायचा का अजितदादा गट निवडायचा, आणि समजा आपण सत्ताधारी असतो तर आपण एकच आड घातली असती की बाबांनो आमचा हा पाण्याचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या बरोबर येऊ. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला मंत्रिपदाचे डोळे लागले का काय ह्या अर्थाने कुठल्याही अटी शर्ती न टाकता त्या ठिकाणी घुसले आणि जवळपास 3,000 कोटी पैसे खर्च केले असं वल्गना करता. मला आपल्याला विचारायचं आहे, एका गावात किमान 100 गावं जरी म्हटलं तर 30 कोटी तर येतील. तर वाटेल 30 कोटी आले का तुमच्या बोलकीला? कोणत्याच गावात आलेलं नाही. आणि अशा भूलथापांच्या परिस्थितीमध्ये काही दिवस काढता येतील, परंतु इतिहास याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही की कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी प्रयत्न पाण्यासाठी केले नाही. सुदैवाने आज कोल्हे साहेबांच्या आशीर्वादाने, थोरात साहेबांच्या पण मदतीने आपल्याला गणेश कारखान्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. या ठिकाणी गणेशची मंडळी आलेली आहे. दोन्ही कारखान्याचे या वर्षी आपण सुरुवात यशस्वीरित्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आहोत. निश्चितपणाने
पाणी प्रश्नावर देखील आपल्याला संघटित होऊन या ठिकाणी सरकारला जाग आणावं लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून या व्यासपीठाच्या माध्यमातून उद्या आपण एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी करत आहोत किंवा करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करू, जेणेकरून सरकारला आपण करायचं ना उद्या एक लाक्षणिक उपोषण आपण माझ्या मते त्या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत अन्न वेळ आणि स्थळ आपण सुचू. परंतु जर आपण आपली व्यथा मांडली नाही, कारण की आपण जर अभ्यास केला तर प्रत्येक ठिकाणी पत्रकारितेचा वेगवेगळी एडिशन येत असती. नगरच्या बातम्या नगरपुरती, नाशिकच्या बातम्या नाशिकपुरती, औरंगाबादच्या बातम्या औरंगाबादपुरती. परंतु मी रोज औरंगाबादचे पेपर त्या ठिकाणी मागवतो आहे आणि त्या ठिकाणी पाणी सोडावं म्हणून मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये एकजूट आहे, परंतु त्या प्रमाणात नगर नाशिकमध्ये तेवढी एकजूट दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला कुठंतरी तो विडा उचलावा लागू शकतो. तर आपल्या परीने आपला खारीचा वाटा का होईना त्या ठिकाणी आपण उचलला पाहिजे. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.